तू मुझे मिलने आएगी कि नहीं सिर्फ बता, बाकी कुछ मत बता. Hi guys, good afternoon. South. Now we are at Avanora. What are your opinions? आपण ईस्ट ब्लॉक वरून परत वेस्ट ब्लॉकला आलोय. भारतातला जर सगळ्यात कन्फ्युजिंग मॉल कुठला असेल तर हाच आहे. ऍक्च्युली जायचं आम्हाला स्निचला, पण स्निच कुठे काय दिसत. बाय द वे, हा माझा चांगला मित्र प्रथमेश. आज दिसेल मम्मीने मला पावभाजी खाऊ घातली. पैसे दे. खूप आभारी आहे. स्निच मिला है गाइस. स्निच गाइस, थोडीशी निराशा हमें फेस करनी पड़ रही है यहाँ पे. खूप निराशा. आम्हाला घ्यायचा होता पिंक शर्ट लेण्यांचा, पण कुठे साईज अवेलेबल नाही आहे. व्हेरी डिफिकल्ट. पागल आदमी. इकडे जायचं होतं ह्या बाजूला, वरती गेलाय आणि आता इकडं मेंटेनन्स चालू आहे त्या एलिव्हेटरचं. तू मुझे मिलने आएगी की नहीं सिर्फ बता, बाकी कुछ मत बता. अरे यार काय पण नको घ्यायचं. सर, या ठिकाणी फायनली झाली आहे शॉपिंग. कसं वाटतं तुम्हाला? फायनली भेटलंय. कसं वाटतं? आणि मोस्ट निग्लेक्टेड प्लेस टिल नाव रिलायन्स ट्रेंड्स मधून आपण घेतलेलं आहे. येस, मी सजेस्ट केलं होतं. एक साधा और दो स्पेशल. कॉफी द्यायची का चहा? दो चाय स्पेशल. मिस्टर अप्पा, आपण हा ब्लॉग चालू केलाय, लोकांनी आपल्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे. टाइमपास तर आपण दाखवूच, पण जास्त पण नको दाखवायला. मी आता टॉपिक करतो. जर माझ कॅमेऱ्यात घे ना, माझ कळलं पण लोकांना 2 वेगळ्या बाटल्या सील पॅक. येस, तर वी बोथ आर 25 years. स्टार्टिंग विथ वर्षाचे घोडे, जर आमच्या घरच्यांच्या भाषेत चांगलं झालं. स्टार्टिंग विथ सिल्वर जुबली इयर. जर तुम्हाला 3 लर्निंग जर आता सांगायचं असेल तुमच्या लाईफमध्ये, काय असते? सिरियसली तर जे जोक सपाट 3 टॉप लर्निंग 25 years पर्यंत तुम्हाला काय वाटतं? लर्न फ्रॉम अदर्स मिस्टेक्स. दुसऱ्यांच्या चुकांकडनं शिकणं शिका. सेकंड, जॉब करायला लाजू नका. खूप लोक काय करतात की जॉब करायला लाजतात, म्हणजे इरिस्पेक्टिव्ह तो कोणता जॉब, असं नको. आणि थर्ड, चहा प्यायचा तर इराणीचं स्पेशल नाही तर नाही प्यायचं पाहिजे. मी सांगतो माझ्या लर्निंग्स. टॉप 3 मिस्टेक्स सांगतो आणि त्याच्या लर्निंग. फर्स्ट इज की आय वॉज व्हेरी ओव्हर कॉन्फिडेंट गाय. म्हणजे असं वाटायचं की सगळ्या गोष्टी आपल्याच. ठीक आहे, चुकीचं नाही ओव्हर कॉन्फिडन्स, बट नेगेटिव्ह वे मध्ये. कॉन्फिडन्स चुकीचा आहे, कॉन्फिडन्स चुकीचा आहे. सेकंड इज डिसिप्लिन आणि कन्सिस्टंट नाही. आणि थर्ड गोष्ट, अशा ह्या भ्रममध्ये होतो की आय नेवर थॉट आय वुड बी अ रिप्लेसेबल गाय. म्हणजे असं वाटलंच नाही की कधी रिप्लेस होऊ शकतो. म्हणजे लेट इट बी बिझनेस पर्स्पेक्टिव्ह, लेट इट बी पर्सनल लाईफ पर्स्पेक्टिव्ह, लेट इट बी फॅमिली पर्स्पेक्टिव्ह. सरळ अर्थ तुम्हाला सांगू का, मला वाटायचं की माझ्यासारखं कोणी नाही आणि माझ्यापेक्षा भारी पण कोणी नाही. फॅक्ट. पण आता जो है वो है. So this is what today's vlog was, and I hope तुम्हाला आवडला असेल. जर आवडला तर नक्की लाईक करा. फीडबॅक असतील तर कमेंट करा आणि शेअर करा. फीडबॅक असतील तर DM करा. सॉरी, DM पण करा. चलो बाय. पीस आउट.